लोणार सरोवरातील वाढती पाणी पातळी आणि प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघावा यासाठी भाविकांनी लोणार तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले आहेत। जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवरातील सातत्याने वाढणारी पाणी पातळी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या याबाबत शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी काही भाविकांनी लोणार तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला 5 दिवस पूर्ण झाले असले तरी प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही। 5व्या दिवशी लोणार वन्यजीव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी रामटेके आणि वनपाल वाघ यांच्या पथकाने आंदोलनस्थळी भेट दिली। मात्र मागण्यांबाबत ठोस आश्वासन न दिल्याने उपोषणकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे। सरोवर संवर्धन आणि परिसरातील धार्मिक स्थळांचे रक्षण यासाठी तात्काळ कार्यवाही व्हावी अशी आंदोलकांची मागणी आहे। प्रशासनाने दखल न घेतल्यास आमरण उपोषण, जलसमाधी आंदोलन आणि रास्ता रोको सारखी तीव्र आंदोलने छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। परिस्थिती लक्षात घेता पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे। धारेचं पाणी थांबलं असतं, सीतानावनीचं पाणी थांबलं असतं, रामगयाचं पाणी थांबलं असतं, हे पाणी वर गेलं असतं तर पाण्याची पातळी वाढली नसती। पाण्याची पातळी वाढण्याचं कारण जी जमीन ताब्यात घेतली ज्या लोकांच्याकडून, जी वैती होती जमीन, जे पाणी जिथे वापरत होते ते पाणी वापरणं बंद झालं। यामुळे ही पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढून पहिलं पाणी बाहेर काढा, पहिलं जे पाणी हात येऊन आले ते बाहेर काढा, आजूबाजूचं पाणी थांबवा, जेणेकरून ही जी राष्ट्रीय संपत्ती आहे, ही जी पूर्ण जगामध्ये एकमेव संपत्ती निर्माण झालेली आहे लोणार सरोवर, ही वाचवण्याचा जर प्रयत्न या सर्व अधिकाऱ्यांनी केला तर ही संपत्ती वाचेल, अन्यथा ही संपत्तीचा नायनाट होणार आहे।